नमस्कार मित्रांनो, नेत्रा असं काही बोलेन म्हणून याचा कुणावर सुद्धा विश्वास नव्हता आणि तिचं हे उर्मट वागणं बघून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तिचं बोलणं तर तिच्या आईबाबांच्या काळजामध्ये घरच करीत होतं, पण ते तिच्या समोर हतबल होते. पण इकडे आता राधाला जाग आली. तिने आता आपल्या आजूबाजूला पाहिलं तर ती एकटीच हॉस्पिटलमध्ये होती. त्यामुळे ती भीतीने थरथर कापू लागली आणि पूर्ण शरीर घामाने ओलंचिंब झालं होतं. आता ती मोठमोठ्याने अनिकेत अनिकेत म्हणून जोरजोराने ओरडायला लागली. आता आपण पुढे पाहूया. राधाची अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि डॉक्टरांनी नर्सला बोलून अनिकेतला ताबडतोब बोलून घ्यायचं सांगितलं. तर इकडे अजूनसुद्धा नेत्राचा ड्रामा चालूच होता. तर आता इन्स्पेक्टरने नेत्रा आणि मनोजची एका डॉक्युमेंटवर सही घेतली आणि लेडी कॉन्स्टेबलला त्या दोघांनाही लॉकअपमध्ये टाकायचं सांगितलं. नेत्राला ती घेऊन जाताच तिथून खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती सगळ्यांकडे. जसे काय तिचे सर्व जन्माचेच वैरी आहेत या नजरेने पाहत होती. आता नेत्राला जेलमध्ये टाकल्यानंतर नेत्राच्या आईबाबांच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागले होते. पण नेत्राला मात्र आपल्या आईबाबांच्या भावनांची थोडी पण कदर नव्हती. नेत्रा अजूनसुद्धा त्यांच्याकडे रागाच्या नजरेनेच पाहत होती. आता इकडे रेवा राधाच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. आता राधाची आई अनिकेतला म्हणाली, अनिकेत राव, कशी आहे मुलगी? हे म्हणताच राधाच्या आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या, काही लोक माझ्या राधाच्या जीवावर उठलेले आहेत. तुमच्यामुळे माझी राधा ही सुखरूपपणे आहे. मला रेवाने सगळं सांगितलं आहे. तुम्ही राधाला कसं त्या लोकांपासून सोडून आणलं. आता त्या लोकांना पोलिसांच्या हवाली करा आणि त्यांना अशी कडक शिक्षा होऊ द्या. पुन्हा माझ्या राधाकडं त्यांनी वाकडे नजरेने पाहिलं नाही पाहिजे. नेत्राच्या आईने सुमित्राताईंना मिठी मारली आणि म्हणल्या, माझी नेत्रा ही थोडक्यात वाचलेली आहे. मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा.